गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। पंढरपुरात आषाढी यात्रेची लगबग सुरू झाली की या शहराला विकासाची ओढ लागते आणि पंढरपूर शहरात अनेक कामे आणि वारीच्या तोंडावर कधीकधी भर पावसात देखील केली जात असल्याचे दिसून येत आले आहे। आणि यातूनच शहरातील खड्डे बुजवणे, रस्त्याची कामे सुशोभीकरणाची कामे अशा स्थायी स्वरूपाच्या कामांच्या दर्जाबाबत आरोप होत आले आहे व टीका होत आली आहे। परंतु आता भाविकांच्या सोयीसाठी उभारल्या जाणाऱ्या तात्पुरत्या स्वरूपातील निवारा मंडपाचे काम देखील दक्षतेने केले जात नाही की काय असा सवाल उपस्थित होणारी घटना घडली आहे। आषाढी यात्रेची दर्शन रांग यंदा गोपाळपूर रस्त्यावरून पुढे आणखीन लांब जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे आणि त्याला कारणही तसेच आहे। गोपाळपूर रस्त्यावर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीकडून उभारण्यात येणाऱ्या एका निवारा शेडच्या ठिकाणी जवळपास 125 कोटी रुपये खर्च करून भव्य दर्शन मंडपाचे काम सुरू करण्यात आल्यामुळे ही जागा यावेळी दर्शन बारीसाठी उपलब्ध होऊ शकली नाही। त्यामुळे दर्शन रांग अगदी इंजिनिअरिंग कॉलेजच्या अलीकडे पर्यंत जाईल अशी ही शक्यता व्यक्त केली गेल्यामुळे या दर्शन रांगेच्या परिसरात भाविकांना निवारा शेड देखील महत्त्वाचे मानले जात आले आहेत। कारण ऐन आषाढी यात्रा काळामध्ये पावसाचा अंदाज वर्तविला जात आहे। गोपाळपूर ग्रामपंचायतीच्या परिसरातील खोल्या जागेत दरवर्षीच तात्पुरतेने निवारा शेड उभारले जाते। यावर्षी अशाच प्रकारचे निवारा शेड उभारण्यात आले, परंतु आज तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेला हा मंडप कोसळण्याची घटना घडली आहे। आता हा मंडप नेमका कशामुळे कोसळला याची अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही। तरी ऐन यात्रा कालावधीत भाविकांची त्या परिसरात गर्दी झाल्यावर अथवा पावसाच्या वेळी भाविक आश्रयास असताना हा तात्पुरता मंडप कोसळला नाही हे भाविकांचेच भाग्य आहे अशी चर्चा आता होऊ लागली आहे। आता सदर तात्पुरता स्वरूपातील निवारा करण्यासाठी उभारलेला शेड ग्रामपंचायतच्या माध्यमातून उभारण्यात आलेला नव्हता, तर सदरचे काम हे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केले जात आले आहे अशी माहिती मिळत आहे।